आजच्या तासाला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स या पॉईंट अंतर्गत आपण अल्किनच्या ज्या रिॲक्शन बघणार आहेत त्याच्यामध्ये आपण मागच्या तासाला बघितलं की अल्किन्स दे शो द ॲडिशन रिॲक्शन व्हाईल अल्केन्स शो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर अल्किन्स हे ॲडिशन पद्धतीच्या रिॲक्शन्स त्या ठिकाणी दाखवतात आणि ह्या ॲडिशन रिॲक्शनमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन येतात तेही आपण मागच्या वेळेस बघितलं. तर त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे हायड्रोजनेशन, दुसरं आहे हॅलोजनेशन, तिसरं हायड्रोहॅलोजनेशन, चौथी आहे हायड्रेशन ऑफ अल्किन दॅट इज रिॲक्शन विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. पाचवी रिॲक्शन आहे ओझोनोलिसिस, सहावी आहे हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन, सातवी पॉलिमरायझेशन, आठवी आहे ते हायड्रॉक्झिलेशन आणि नववी आहे ते ऑक्सिडेशन. पण ही थोडी वेगळ्या पद्धतीची ही रिॲक्शन आहे. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड अँड ऑर ॲसिड कार्बॉक्झिलिक ॲसिड. ही वेगळ्या पद्धतीची थोडी रिॲक्शन आहे. पण हे वरच्या ज्या रिॲक्शन आहेत दॅट कम अंडर द ॲडिशन टाईप ऑफ रिॲक्शन विच इज शोन बाय अल्किन. त्याच्यामधला एक एक रिॲक्शन आपण या ठिकाणी बघूया. पहिली रिॲक्शन आहे हायड्रोजनेशन और it is also known as addition of a dihydrogen, or simply we can say that addition of hydrogen gas is called as hydrogenation. So the word is hydrogenation. Hydrogenation means addition of hydrogen. तर हे ॲडिशन जे आहे हायड्रोजनचं इट इज कॅरीड आउट ॲट कार्बन कार्बन डबल बॉन्ड बाय टू वेज. फर्स्ट मेथड इज बाय युजिंग प्लॅटिनम or palladium which is used at room temperature, while the second method is that the nickel is used, and for that we have to apply high pressure and high temperature. तर या ठिकाणी इथिनचा मॉलिक्यूल दाखवलेला आहे एक्झाम्पल म्हणून आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हीच रिॲक्शन जी आहे हीच रिॲक्शन आपण प्रिपरेशन ऑफ अल्केनमध्ये अल्केनची प्रिपरेशन मेथड फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये आपण ही पाहिलेली आहे. या ठिकाणी फक्त अल्किन आपण घेतले कारण अल्किनची रिॲक्शन म्हणून आपण ही केमिकल रिॲक्शन म्हणून बघतोय म्हणून फक्त आपण अल्किनच घेतलेलं आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं इथिन. व्हेन धिस इथिन इट इज क्रिएटेड विथ प्लॅटिनम ऑर पॅलेडियम ॲट रूम टेम्परेचर ऑर विथ निकेल ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. धिस हायड्रोजन मोलिक्यूल इट इज ॲडेड at carbon carbon double bond, and this carbon carbon double bond it is converted into carbon carbon single bond. That is one hydrogen atom it is added to the left side carbon atom, while this second hydrogen atom is added to this carbon atom, and in this way this carbon carbon double bond which is present in ethene it is converted into carbon carbon single bond, that is our alkane. Here particularly ethene is converted into ethane. या पद्धतीने this is the addition of hydrogen, so it is called as hydrogenation, or it is nothing but the addition of dihydrogen molecule. तर ही झाली ॲडिशन रिॲक्शन मधली इथेनची पहिली रिॲक्शन. त्यानंतरची 2 नंबरची जी रिॲक्शन आहे that is a halogenation or addition of X2 molecule. Here X2 it indicates halogen. It may be fluorine, chlorine, bromine or iodine. तर या रिॲक्शन मध्ये आपल्याला हॅलोजनचं ॲडिशन करायचं आहे म्हणून आपण या रिॲक्शनला हॅलोजनेशन असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणचं एक एक्झाम्पल आपण बघूया. प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस Br2. ब्रोमिनचा मोलिक्यूल दाखवलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड ॲट रूम टेम्परेचर. तर हिअर धिस Br2 मोलिक्यूल इट इज ॲडेड ॲट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ याचं ॲडिशन होणार आहे. वन ऑफ द ब्रोमिन ॲटम फ्रॉम ब्रोमिन मोलिक्यूल इट इज ॲडेड टू धिस कार्बन ॲटम and another bromine atom is added to right hand side carbon atom. So here we get CH3 CHBr CH2 Br.
In this way we get fissional dihalide, that is two halogen atoms, they are present on adjacent carbon atom. मागच्या याच्यामध्ये तासामध्ये आपण बघितलेलं आहे फिसिनल डायहॅलाइड म्हणजे काय. तर when two halogen atom they are present on adjacent carbon atom, that dihalide is called as fissional dihalide. In this way here we get 1,2 dibromopropane, 1,2 dibromo and alkane having 3 carbon, that is propane. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ हा ब्रोमिनचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी ऍड होतो आणि आपल्याला 1,2 डायब्रोमोप्रोपेन हे आपलं त्या ठिकाणी फिसिनल डायहॅलाइड जो आहे तो या ठिकाणी मिळतो. दिस रिॲक्शन it is a very important reaction, or it is used as a test to detect whether the carbon carbon double bond is present in given unknown compound. दिलेल्या अननोन कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही हे पाहण्यासाठी म्हणून ही टेस्ट त्या ठिकाणी वापरली जाते. बिकॉज when we use this bromine here, the red brown color of this bromine it disappears as this Br2. Bromine is used at carbon carbon double bond and the red brown color disappears in solution of carbon tetrachloride, and this indicates that double bond is present in given compound. तर अशा पद्धतीनं हा ब्रोमिन जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ वापरला जातो आणि त्याच्यामुळं रेड ब्राऊन कलर जो असतो ब्रोमिनचा तो त्या ठिकाणी नाहीसा होतो, कारण तयार होणारा 1,2 डायब्रोमोप्रोपेन इट इज कलरलेस. सो दिस इज द टेस्ट टू इंडिकेट कार्बन कार्बन डबल बॉन्ड असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स इट इज गिव्हन ॲज fluorine is more reactive than chlorine, chlorine is more reactive than bromine, and bromine is more reactive than iodine. Iodine is the least reactive while fluorine is the most reactive. या पद्धतीने आपल्याला reactivity order of halogen towards alkene सांगता येईल. That means iodine generally doesn't undergo the addition. या ठिकाणी iodine हा त्या ठिकाणी addition reaction दाखवत नाही. तर त्यामुळं याचं रिझन काय आहे तर आयोडीन हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, कारण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर बघितली हॅलोजन फॅमिलीमधली तर फ्लोरीन हा मोस्ट रिॲक्टिव्ह आहे तर आयोडीन हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हटलं आहे आयोडीन जनरली डझंट रिॲक्ट. त्या ठिकाणी अल्किन बरोबर आयोडीन रिॲक्शन देत नाही. नाव वन मोर एक्झाम्पल इज गिव्हन फॉर युअर होमवर्क. या ठिकाणी इथिनचा मॉलिक्यूल दिलेला आहे प्लस Cl2 कार्बन टेट्राक्लोराइड ॲट रूम टेम्परेचर. व्हॉट शुड बी द प्रॉडक्ट हे तुम्ही घरी लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन हे कॅरी आउट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही 2 नंबरची रिॲक्शन झाली ॲडिशन ऑफ हॅलोजन, दॅट इज हॅलोजनेशन. यानंतरची पुढची 3ऱ्या नंबरची रिॲक्शन आहे दॅट इज हायड्रोहॅलोजनेशन. हायड्रोहॅलोजनेशन दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोहॅलोजन HX चा मॉलिक्यूल ऍड करण्याची ही रिॲक्शन आहे. दिस X मे बी क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल. तर या ठिकाणी आपण पहिला जो एक्झाम्पलमध्ये घेणार आहोत ते HBr त्या ठिकाणी घेणार आहे. ते HCl असू शकतं, HBr असू शकतं, HF असू शकतं किंवा HI हायड्रोआयडिक ॲसिड सुद्धा असू शकतं. तर याच्यासाठीचं ॲडिशन ऑफ HX ची आपण जनरल स्वरूपातली पहिली रिॲक्शन बघूया. Here this is our alkene, that is carbon carbon double bond containing compound plus HX hydrogen halide. This molecule we have to add carbon carbon double bond. Then this HX molecule it will add in this way. This hydrogen atom it will add to one of the carbon atom, while halogen atom it will be added to another carbon atom, and in this way we get corresponding alkyl halide. हा हायड्रोजन आपण या कार्बनवरती ॲड केलेला आहे आणि हा हॅलोजन ॲटम जो आहे तो या 2 नंबरच्या या कार्बनवरती ॲड केलेला आहे. आणि अशा पद्धतीने दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इट इज कन्वर्टेड इनटू कार्बन कार्बन
single bond and we get alkyl halide. Alkyl halideचा molecule त्या ठिकाणी मिळतो. But here two possibilities are there. First possibility is that addition of HX2 symmetrical alkene. जेव्हा अल्किन सिमेट्रिकल असतो तेव्हा, आणि दुसरी शक्यता आहे जेव्हा अल्किन हा अनसिमेट्रिकल असतो तेव्हा. तर पहिल्या रिएक्शन मध्ये आपण बघूया. when addition of HX molecule takes place at सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किनला जेव्हा HX चा मोलिक्यूल ऍड होतो तेव्हा, तर या ठिकाणी एक्झाम्पल आहे इथिन CH2 डबल बॉन्ड CH2. इथिन मध्ये जेव्हा आपण HBr चा हायड्रोब्रोमिक ऍसिडचा मोलिक्यूल त्या ठिकाणी ऍड करतो, रिॲक्ट करतो त्याच्याबरोबर, तेव्हा H hydrogen atom that will added one of the carbon atom. So if we consider that this hydrogen atom, it is added to this carbon atom and bromine atom is added to this carbon atom, then we get CH3 CH2Br. That is our alkyl halide, that is bromoethane or ethyl bromide is obtained as a product. Here as the alkene is symmetrical, there is no question of addition of any atom from halo acid. But if we consider the unsymmetrical alkene, then we have to understand which atom will be added to which carbon atom. Now see in this example, addition of HX to unsymmetrical alkene. Here unsymmetrical alkene is propene, CH3 CH double bond CH2. तर या अनसिमेट्रिकल अल्किनला आपण HBr चा मोलिक्यूल ऍड करणार आहोत. तर देयर आर टू पॉसिबिलिटीज. दॅट इज फर्स्ट पॉसिबिलिटी इज दॅट दिस हायड्रोजन ॲटम इट विल बी ॲडेड टू दिस कार्बन ॲटम, while this bromine it will be added to this carbon atom. या पहिल्या शक्यतेमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ आपण HBr चा मोलिक्यूल ऍड करणार आहे. तर पहिल्या शक्यतेमध्ये हा हायड्रोजन ॲटम या आपण या ठिकाणी नंबर केलं तर 2 नंबरच्या कार्बनवरती ऍड करतोय आणि 1 नंबरच्या कार्बनवरती ब्रोमिनचा ॲटम ऍड करतोय, तेव्हा मिळणारा प्रॉडक्ट कोणता आहे? तर हा आपला आहे CH2Br CH2 CH3. या ठिकाणी तुम्हाला हा CH2 होईल, CH2Br हा या ठिकाणी असेल. तर या पद्धतीने CH3 CH2 CH2Br that is our 1-bromopropane हा त्या ठिकाणचा प्रॉडक्ट असेल. आता समजा आपण असं कन्सिडर केलं की हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो या 1 नंबरच्या कार्बनवरती इथं ऍड झालेला आहे. या पद्धतीनं हा इथं ऍड झाला आणि हा ब्रोमिन ॲटम जो आहे तो 2 नंबरच्या कार्बनवरती ऍड झाला. तर कोणता प्रॉडक्ट मिळेल? तर हा प्रॉडक्ट आपल्याला मिळेल याच्यामध्ये. त्यामुळं CH3 CH हा Br CH Br आणि हा CH2 आणि हा H, अशा पद्धतीने हा CH3. याचा जर तुम्ही नॉमिनक्लेचर केलं तर या ठिकाणी 1 2 3 म्हणजे 2 नंबरच्या कार्बनवरती ब्रोमिन आहे, त्यामुळं 2-ब्रोमोप्रोपेन हा आपला प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्टच्या खाली आपण मेजर असं लिहिलंय आणि हा मायनर असं लिहिलेलं आहे. असं का? तर या रिॲक्शन मध्ये ऍडिशन ऑफ HX टू अनसिमेट्रिकल अल्किन करत असताना this product is a major and this one is minor. Why it is so? Because the addition of this HBr or in general the addition of HX molecule takes place to unsymmetrical alkene according to Markovnikov's rule. मार्कोनिकॉफच्या रूल नुसार हे ऍडिशन त्या ठिकाणी होत असतं. तर रशियन केमिस्ट मार्कोनिकॉव यांनी 1869 साली हा रूल त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी अल्किनला HXचे वेगवेगळ्या प्रकारच्या अल्किनसाठी ही ॲडिशन रिॲक्शन करून बघितलेली आहे आणि त्याच्यावरून एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. त्याला आपण मार्कोनिकॉस रूल असं म्हणतो. तर ते स्टेटमेंट काय आहे? तर व्हेन ॲन अनसिमेट्रिकल रिएजंट, या ठिकाणचं अनसिमेट्रिकल रिएजंट कोण आहे? HBr.
इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन. या ठिकाणचा अनसिमेट्रिकल अल्किन कोण आहे तर प्रोपीन आहे. तर असा हा अनसिमेट्रिकल रिएजंट हा जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किनला ऍड केला जातो, द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट और निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडंडम असाही शब्द वापरला जातो. या ठिकाणी रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट कोण आहे तर आपल्याला माहिती आहे H+ आणि Br- असं आपण त्या ठिकाणी लिहित असतो. म्हणजे याच्यातला निगेटिव्ह पार्ट आहे तो Br-. तर धिस निगेटिव्ह पार्ट ऑफ addendum or reagent is added to that carbon atom. तर अल्किन मधल्या कोणत्या कार्बन ॲटमला तो ऍड होतो तर विच इज मोर सबस्टिट्यूटेड, जो मोर सबस्टिट्यूटेड आहे किंवा दुसऱ्या अर्थानं विच कॅरीज लेस हायड्रोजन ॲटम, ज्या कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन आहेत किंवा ज्याच्यावरती जास्तीचे सबस्टिट्युएंट आहेत असा कार्बन जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला आहे त्याच्यावरती हा निगेटिव्ह पार्ट ऍड होत असतो. याचाच अर्थ दिस Br- इट विल बी ऍडेड टू कार्बन नंबर 2. कारण इथं जर तुम्ही पाहिलं तर कार्बन 2 वरती मिथाइल ग्रुप आहे आणि दुसरा हायड्रोजन ॲटम आहे. तर 1 नंबरच्या कार्बन वरती 2 हायड्रोजन ॲटम आहेत. म्हणजे याच्यातला मोर सबस्टिट्यूटेड किंवा कॅरी लेस हायड्रोजन ॲटम असणारा कार्बन कोणता तर 2 नंबरचा. त्याच्यामुळे या 2 नंबरच्या कार्बनवरती हा Br- त्या ठिकाणी येत असतो. सो वी गेट धिस प्रॉडक्ट, द सेकंड प्रॉडक्ट इज इन मेजर फॉर्म. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी हा कंपाऊंड जो आहे दॅट इज 2-ब्रोमोप्रोपेन इज ऑब्टेनड इन मेजर क्वांटिटी. त्या ठिकाणी हे मेजर असणार आहे आणि हा प्रॉडक्ट असणार आहे तो मायनर असणार आहे. कारण addition of this HX molecule at carbon carbon double bond takes place according to Markovnikov's rule. तर हे झालं मार्कोनिकॉफचं स्टेटमेंट. यानुसार हे ऍडिशन झाल्यामुळं 2-ब्रोमोप्रोपेन हा त्या ठिकाणचा मेजर प्रॉडक्ट आहे. आता इफ वी यूज पेरॉक्साइड अलम HBr बरोबर या ठिकाणी जर पेरॉक्साइड वापरलं, इफ वी यूज एनी ऑर्गॅनिक पेरॉक्साइड, मग या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला आपण घेतलेलं जे आहे ते आहे बेन्झोइल पेरॉक्साइड त्या ठिकाणी वापरायचं आहे. C6H5CO twice O2. If we carry out the same reaction in presence of any organic peroxide, ऑर्गॅनिक पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये ही जर तुम्ही रिॲक्शन कॅरी आउट केली, द ॲडिशन ऑफ दिस HX मोलिक्यूल टेक्स प्लेस एक्झॅक्टली रिव्हर्स टू द Markovnikov's addition. So this reaction it is also called as anti-Markovnikov addition, or it is called as peroxide effect, or it is also called as Kraish-Mayo effect. असं सुद्धा या रिॲक्शनला म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं तसं? कारण ख्रायश आणि मेयो या 2 शास्त्रज्ञांनी या रिॲक्शनचा किंवा पेरॉक्साइडच्या वापरामुळं हा जो HXचा मोलिक्यूल उलट्या पद्धतीने ऍड होतो त्याचा शोध लावलेला आहे. म्हणून त्याला या रिॲक्शनला ख्रायश-मेयो इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा याला पेरॉक्साइड इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. का पेरॉक्साइड इफेक्ट म्हणायचं? कारण पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समुळं या पद्धतीचं रिव्हर्स ऍडिशन होतं. म्हणजे मार्कोनिकॉफच्या रूलनुसार जे ऍडिशन होतं त्याचं एक्झॅक्ट रिव्हर्स पद्धतीचं ऍडिशन या ठिकाणी पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये घडून येतं. म्हणून याला पेरॉक्साइड इफेक्ट असं म्हटलं जातं. हा जर तुम्ही पेरॉक्साइड काढून टाकला तर ऍडिशन पुन्हा पहिल्यासारखी मार्कोनिकॉफच्या रूलनुसार होणार आहे. म्हणून याच रिॲक्शनला अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन असं सुद्धा म्हटलं जातं. अँटी म्हणजे रिव्हर्स किंवा अपोजिट पद्धतीचं असं मार्कोनिकॉफ रूलच्या अपोजिट पद्धतीचं ऍडिशन होतं. तर मग हे ऍडिशन होतं कसं? या ठिकाणी बघा, तोच कंपाऊंड आहे आपला अल्किन जो आहे तो तोच आहे, प्रोपीन आहे. हा प्रोपीनची रिॲक्शन तुम्ही HBr बरोबरच केलेली आहे, फक्त इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड केलेली आहे. तर
HBrचा मॉलिक्यूल हा कार्बन कार्बन डबल बॉन्डवरच ऍड होणार आहे. फक्त आता होणार काय आहे तर मार्कोनिकॉफचं जे ऍडिशन आहे त्याच्या विरुद्ध पद्धतीचं ऍडिशन होणार आहे. मग म्हणजे याचा अर्थ काय, निगेटिव्ह पार्ट ऑफ धिस रिएजंट दॅट इज HBr is added to that carbon atom which is less substituted or which carries more number of hydrogen atom. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे तर निगेटिव्ह पार्ट जो आहे HX मधला दॅट इज X मायनस जो आहे या ठिकाणचा Br मायनस जो आहे इट विल ऍडेड टू लेस सबस्टिट्यूटेड कार्बन. आता या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर 1 नंबरचा कार्बन हा लेस सबस्टिट्यूटेड आहे कारण त्याच्यावरती तुम्हाला 2 हायड्रोजन दिसते. लेस सबस्टिट्यूटेड म्हणजे कॅरी मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्या कार्बनवरती जास्तीचे हायड्रोजन आहेत अशा कार्बनवरती हा Br मायनस ऍड होणार आहे. या ठिकाणचा 1 नंबरचा कार्बन हा लेस सबस्टिट्यूटेड आहे आणि 2 नंबरचा कार्बन हा मोर सबस्टिट्यूटेड आहे. त्यामुळं हा Br मायनस या ठिकाणी ऍड होणार आहे आणि त्यामुळं हा मिळणारा प्रॉडक्ट हा आपला मेजर असेल. म्हणजे कोणता प्रॉडक्ट तर CH3 हा H जो आहे तो आपला या ठिकाणी ऍड होईल. त्यामुळे झालं CH2 आणि CH2Br म्हणजे CH3 CH2 CH2 Br. This product is measured in presence of peroxide. पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला या पद्धतीनं मेजर प्रॉडक्ट हा 1 ब्रोमो प्रोपेन असणार आहे. म्हणजे बघा मगाच्या एक्झाम्पलमध्ये रिॲक्शनमध्ये जो मायनर प्रॉडक्ट होता तो आता आपल्या या रिॲक्शनमध्ये मेजर आहे कारण उलट्या पद्धतीनं ऍडिशन झालेलं आहे. आणि दुसरी शक्यता कोणती आहे तर हा हायड्रोजन जो आहे तो 1 नंबरच्या कार्बनला आणि ब्रोमिन जो आहे ते 2 नंबरच्या कार्बनला ऍड होईल आणि अशा पद्धतीने मिळणारं आपलं प्रॉडक्ट आहे CH3 CHBr CH3 दॅट इज 2 ब्रोमो प्रोपेन. हा या रिॲक्शन मध्ये मायनर प्रॉडक्ट आहे कारण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड द addition of HX is reversed. So this reaction is called as peroxide effect or it is also called as anti-Markovnikov addition. तर या ठिकाणी त्यामुळे 2 ब्रोमो प्रोपेन हा तुम्हाला मायनर प्रॉडक्ट मिळणार आहे जो की पहिल्या रिॲक्शन मध्ये मेजर होता. तर ह्या रिॲक्शन मध्ये आपण HXचा मॉलिक्यूल ऍड करत असताना 2 शक्यता लक्षात घेतला. एक म्हणजे सिमेट्रिकल अल्किन असेल तर काहीच अडचण येत नाही कारण मिळणारा प्रॉडक्ट हा एकाच पद्धतीचा असतो. पण जर अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर वी गेट आयसोमर्स. त्या ठिकाणी तुम्हाला 2 आयसोमर मिळणार आहेत. मग कोणता मेजर आणि कोणता मायनर तर पहिल्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला इन ॲब्सेन्स ऑफ पेरॉक्साइड जो प्रॉडक्ट तुमचा मेजर असतो तो या रिॲक्शन मध्ये मायनर होणार आहे आणि जो मगाच्या रिॲक्शन मधला मायनर प्रॉडक्ट आहे तो या ठिकाणी मेजर असणार आहे. तर या ठिकाणी HXचा मॉलिक्यूल आपण कशा पद्धतीने ऍड होतो टू सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल अल्किन हे आपण बघितलं. आता व्हॉट इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ HX टुवर्ड्स द अल्किन. तर या ठिकाणी आपल्याला हॅलो ऍसिडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे तर ती लक्षात घेतली पाहिजे आणि इट इज एक्झॅक्टली रिव्हर्स टू द ॲडिशन ऑफ हॅलोजन. हॅलोजनची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे त्याच्या अगदी विरुद्ध रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही तुम्हाला हॅलो ऍसिडच्या बाबतीत पाहायला मिळते. याचा अर्थ हायड्रोआयोडिक ऍसिड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr. हायड्रोब्रोमिक ऍसिड इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HCl अँड इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HF. म्हणजे हे आणि हे 2 रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर बघितल्या याच्यामध्ये आपण हॅलोजनेशन करत असताना हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे त्याच्या अगदी उलटी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही हॅलो ऍसिडची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दिस रिॲक्शन वी हॅव ऑब्झर्व्ड ओनली इन केस ऑफ HBr. हायड्रोब्रोमिक ऍसिडच्या बाबतीमध्येच हे या ठिकाणी आपण पेरॉक्साइड इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पाहत असतो. धिस पेरॉक्साइड इफेक्ट इट इज नॉट शोन बाय HCl or any other halo acid. This is one more important point to be noted. Now we can say in another word that
the addition of HX molecule, it is determined by peroxide. So orientation of addition of HX is determined by organic peroxide. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 मोलिक्यूल आपण ऍड केले. पहिल्या ह्याच्यामध्ये हायड्रोजनचा मोलिक्यूल कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ ऍड केला, त्याला आपण हायड्रोजनेशन असं म्हटलेलं आहे. दुसरा आपण हॅलोजनचा मोलिक्यूल म्हणजे X2 चा मोलिक्यूल, मग तो फ्लोरीन असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर तो त्या ठिकाणी ऍड केला. याच्यामध्ये ब्रोमीन बरोबरची रिॲक्शन जी आहे, ब्रोमिनेशनची जी रिॲक्शन आहे ती स्पेसिफिक पद्धतीची टेस्ट म्हणून ओळखली जाते. तर हे झालं हॅलोजनेशन. आणि तिसरी रिॲक्शन आपण बघितली, दॅट इज ॲडिशन ऑफ HX मोलिक्यूल किंवा हॅलो ॲसिडचा मोलिक्यूल कशा पद्धतीने ॲड होतो हे आपण जनरल स्वरूपात बघितलं. त्यानंतर आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किनला HXचा मोलिक्यूल कशा पद्धतीने ॲड होतो हे पाहिलं. तर अशा पद्धतीनं काही ॲडिशन ऑफ HXच्या मोलिक्यूलच्या रिॲक्शन बघत असताना महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत.